नमस्कार मंडळींनो, आज आपण कोथिंबीर वडी कशी करायची हे बघणार आहोत. पण एक छोटासा ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये की कोथिंबीरीसोबत आपण थोडासा पालक देखील घेणार आहोत. म्हणून मी ते पालकाचं पान ठेवले जेणेकरून तिथे जो चिरलेला आहे तो पालक आहे हे तुम्हाला समजावं. तर प्रथमतः मला काही गोष्टी अशा सांगायच्या आहेत की स्वयंपाक करताना नेहमी पूर्वतयारी म्हणून आपण जी भाजी आणतो ती बाजारातून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली असते. अशा वेळेला ती स्वच्छ करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा ती आणल्यानंतर ती जोडी पूर्ण निवडून त्यानंतर ती एखाद्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं मीठ टाकून पाण्यात बुडवून ठेवायची आणि नंतर पाणी जे खाली जमतं त्याच्यामध्ये भरपूर माती, जर त्या पालेभाज्या असतील ना तर त्याच्यामध्ये माती असते, ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण पाण्यात जर ठेवलं तर ती माती जमलेली दिसते. तर वरचं जे काही कोथिंबीर, पालक ही पानं आहेत ती जाळीमध्ये काढून घ्यायची आणि खालचं जे पाणी आहे ते टाकून द्यायचं आणि मग नंतर चाळणीमध्ये पुन्हा एकदा धुवून पाणी निथळत ठेवायचं आणि मग त्यानंतर ती बारीक चिरायला घ्यायची. नेहमी पालेभाज्या अशा पद्धतीनं धुणं फार गरजेचं आहे, कारण वेगवेगळे केमिकल्स असतात, धूळ असते, माती असते, ती वेगवेगळ्या ठिकाणाहून नेली जाते, त्यामुळे जंतूंचा देखील संसर्ग असतो. तर ही बेसिक स्वच्छता आपण पाळणं फार गरजेचं आहे. तसंच स्वयंपाक करताना एकदा हात धुवून नंतर स्वयंपाक करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. तर आता आपण कोथिंबीरी वडीकडे वळूया. तर 2 वाट्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर आहे. त्याच पद्धतीनं 1 वाटी पालक मी धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. मीठ जे आहे ते साधारण 1.5 चमचा घेतलेलं आहे, पण ते आपण चव घ्यायची आणि मग त्या अंदाजाने कमी जास्त करायचं. साधारण 1 चमचा लाल तिखट आहे. नंतर धणे, जिरे 1-1 चमचा मध्यम आचेवर गरम करून नंतर मिरची आणि धणे जिरे एकत्रच मिक्सरला वाटून घेतले. आता मिरची पण आहे आणि लाल तिखट आहे, त्यामुळे ते सांभाळून टाकायचं. 5 ते 6च मिरच्या घेतल्यात आणि 1च चमचा लाल तिखट घेतले, त्यामुळे तिखटाचं प्रमाणात होतं. आता आलं लसूण पेस्ट जी आहे ती साधारण 1.5 चमचा घेतली. अर्ध लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस आपल्याला पिळून टाकायचा आहे. आणि जे बेसन आहे ते साधारण मी 2.5 वाट्या घेतलेलं आहे. आता हे ज्या वेळेला आपण एकत्र करू त्यावेळेला आपल्याला अंदाज येतो की किती साधारण बेसन टाकायचं, पण आत्ताला 2.5 वाट्या बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्ये इनो टाकायला लागतो कारण की ती वडी हलकी व्हावी म्हणून, त्यामुळे इनो देखील करायच्या वेळेला आपल्याला चमच्यांचा अंदाज मी सांगेलच. पुढच्या कृतीकडे वळूया. आता आपल्याला काय करायचं आहे, कोथिंबीर आणि पालक हे सगळं आपण भांड्यात टाकून घेऊया. साधारण भांड्यामध्ये सगळं व्यवस्थित बसेल त्या पद्धतीत हे सगळं टाकून घेऊया. त्यात मीठ टाकून घेऊया. पण हे 2 चमचे घेतले तर ते आधी अर्धच टाकूया, नंतर चव घेऊन बघूया आणि लागलं तर पुन्हा टाकूया. बाकीचे मसाले मात्र आपण टाकून घेऊया सगळे. आलं लसूण पेस्ट, मिरची, धणे जिऱ्याचं वाटण, लाल तिखट हे सगळं टाकून घ्यायचे आणि हे आता एकजीव करून घेऊया. पहा, आपण हे आता एकजीव करून घेतलेलं आहे. आपण जेव्हा एकजीव करतो ना त्यावेळेला पालक आणि कोथिंबीर याला मिठामुळे ना पाणी सुटायला लागतं, त्यामुळे आता मगाशी किती फुललेलं वाटत होतं आता ते किती कमी झालं आहे बघा. आता हा लिंबाचा रस मी अर्धा काढून घेतला आहे, हा आपण टाकून देऊया ह्याच्यात. आणि आता आपल्याला बेसन टाकायचं. तर हे पण एका वेळेला टाकायचं नाही आहे, बेसन थोडं थोडं टाकत जायचं आहे. आपण 2.5 वाट्या घेतल्या तर मी आधी अर्धं टाकून घेते. हे अर्धं कालवून घेऊया आणि मग त्या पद्धतीनं लागेल तसं टाकूया. आता हे ह्याला पाणी सुटल्यामुळे पाणी जे आपण घेतलं आहे ते सांभाळून टाकायचं. आपण एकदम पाणी जर टाकलं तर ते पातळ होईल, त्यामुळे पाणी आपण सावकाशीनं टाकत जायचं आहे.
की अगदी थोडं थोडं पाणी टाकते, कारण पातळ झालं तर मग ते पातळ आहे म्हणून मग घट्ट करण्यासाठी बेसन टाकलं तर त्या कोथिंबीर वडीची चव निघून जाईल. त्यामुळे प्रमाण जे आहे बेसनाचं ते पण योग्य पडणं गरजेचं आहे. आता हे बघा एकजीव हे झालेलं आहे. आपल्याला थोड्या बेसनाची अजून गरज आहे आणि थोडं पातळही पाहिजे, त्यामुळे थोडं बेसन टाकूया आपण. साधारण 2 वाट्या बेसन हे घेतलेलं आहे. थोडं पाणी, ज्या गुठळे आहेत बेसनातल्या ह्या छान ओढून घ्यायच्यात, म्हणजे ते चांगलं एकजीव होतं. आता ह्याला पाण्याची थोडी गरज आहे, त्यामुळे पाणी टाकून घेऊया थोडंसं. फार घट्ट होता का माने, नाही तर मग त्या टणक होतात फार वड्या, त्यामुळे पाणी थोडं टाकून घेऊया. हे पहा, आता तसं कोथिंबीर आणि पालक जास्त वाटतो, त्यामुळे आहे ते सगळं आपण बेसन टाकून घेऊया. म्हणजे 2.5 वाट्या बेसन आपल्याला लागलेलं आहे. थोडं पाणी टाकून घेऊया. आता हा याचा घट्टपणा बघा, अगदी पातळ नाही आहे आणि अगदी घट्ट नाही आहे, अगदी किंचित पाणी टाकते मी. आणि आता आपल्याला इनो टाकायचं आहे. तर इनो मी इथे जास्त घेतलं आहे, पण आपण आवश्यकतेनुसार आत्ता 1 चमचा या पाण्यावरच टाकून देऊया, ज्यामुळे त्याला फेसही येईल. अगदी किंचित टाकले आणि हे आपण जेव्हा हलवतो ना, त्यामुळे त्याची जी रिॲक्शन होते बेसन आणि इनो ते हलकं व्हायला लागतं, तर तेव्हा समजतं की ते साधारण किती हलकं होते. आता आपण 1 चमचा टाकलेलं आहे. पहा, आपण हे जे भांडं घेतलेलं आहे हे कुकरचंच भांडं आहे. याला मी तेल लावून घेतलेलं आहे आतमध्ये, आणि हे मोठं आहे, त्यामुळे हे बॅटर आपण बघूया किती राहते. हे व्यवस्थित राहिले, कारण की आपल्याला ना अर्धा डबा तरी रिकामा राहायला पाहिजे, कारण की ते फुलतं. त्यामुळे साधारण अर्धा डबा रिकामं राहणं गरजेचं आहे. आपण उरलेलं बॅटर टाकून देऊया ह्याच्यामध्ये. हा बॅटर कसं दिसतं आणि मी ते सरळ करून घेतलेलं आहे. आपण आता ते कुकरमध्ये ठेवून देऊया. ज्या वेळेला मी सगळी कृती करत होते त्यावेळेला मी कुकरमध्ये पाणी ठेवून दिलं होतं बारीक गॅसवरती, त्यामुळे पाणी तापलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे की पाणी तापलेलं असलं पाहिजे. त्यामध्ये मी आज स्टँड ठेवलेला आहे आणि आता हा आपण कोथिंबीर वडीच्या बॅटरचा डबा ठेवून देऊया. गॅस मोठा करूया. झाकण लावताना पहिल्यांदा शिट्टी काढून घ्यायची आणि आपण झाकण लावून घेऊया. पहा, मी कुकरला शिट्टी काढून कुकर लावलेला आहे आणि हा जो माझा गॅसचा बर्नर आहे तो मीडियम आहे. त्यामुळे म्हणजे मीडियम 3 बर्नर असतात, एक मोठा असतो, छोटा असतो आणि एक मध्यम असतो. तो मध्यम गॅसच्या बर्नरवरती मी ठेवले, पण गॅस माझा फुल आहे. आणि अशा पद्धतीने एक साधारण 15 ते 20 मिनिटं आपण वाफेला लावले. ही वाफ पूर्ण होऊ दे, मग त्यानंतर मी पुढील कृती दाखवते. हे पहा मंडळींनो, आता आपले साधारण 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढूया. पहा मंडळींनो, आता आपण हे कुकरमधून काढून घेतलेलं आहे आणि हे शिजलं. साधारण 15 मिनिटं आपल्याला शिजायला लागतातच.
पण आपण एकदा गॅस बारीक करून झाकण काढून सुरी टाकून बघायची. केकचं बॅटर कसं बघतो आपण की मध्ये शिजलं आहे का. सुरी जर व्यवस्थित कोरडी निघाली तर याचा अर्थ असा आहे की ते शिजलेलं आहे. तर असं मी एकदा करून बघितलेलं आहे आणि ते शिजलेलं होतं, त्या कारणाने मी काढले. पण जर वाटलं आपल्याला की कच्चं आहे तर पुन्हा 5 मिनटं ठेवायला काहीच हरकत नाही आहे. तर अशा रीतीने आपलं हे तयार आहे. 10-15 मिनटं त्याला थंड होऊ दे, त्यानंतर आपण ह्या कट करून घेऊया. पहा मंडळींनो, आता 15-20 मिनटं झालेले आहेत. तर काढायच्या आधी काय करायचं, सुरी अशी फिरवून घ्यायची कडेने, जेणेकरून त्याला निघायला सोपं जाईल. संपूर्ण सुरी अशी फिरवून घ्यायची, त्यामुळे कडेचा भाग जो चिकटलेला आहे तो मोकळा होतो. एकदा हा भाग मोकळा झाला की मग काढणं खूप सोपं होतं. आता सरळ हे असं उपडं करायचं, शांतपणे इथे धरायचं आणि असं आपटायचं. पहा मंडळींनो, छान निघालेलं आहे. आता आपण हे कापून घेऊयात वड्या. तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता. फार मोठ्या नाही करायच्या, कारण तळायच्या असतात आपल्याला. त्या तळायलाही बऱ्या पडतील अशा पद्धतीनं आपण या वड्या कापून घेऊया. पहा अशा पद्धतीनं मी त्या ज्या वड्या आहेत त्याचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हे तळून घ्यायचे. तुमच्या इच्छेवर आहे. काहींना नुसत्या उकडलेल्या आवडतात तर ते फोडणी देऊन उकडलेल्याही खाऊ शकतात, आणि ज्यांना तळून कुरकुरीत आवडतात त्यांनी तळून घ्यायच्या. तर आपण आता या कोथिंबीर वड्या तळून घेऊया. गॅस मगाशीच चालू करून ठेवला होता, त्यामुळे तेल तापलेलं आहे. अशा रीतीनं आपण या मध्यम आचेवरती वड्या तेलामध्ये तळून घेऊया. पहा वड्या होत आलेल्या आहेत. आता या आपण काढून घेऊया. पहा अशा रीतीने या वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट लागतात.